या ठिकाणी म्हटलंय माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पूर्वी. लक्ष द्या इकडं. अनेकदा जे आम्ही चांगले कृत्य करतो ना त्याचं प्रतिफळ परमेश्वर आम्हाला देतो. काय म्हटलं मी? जे चांगले कृत्य आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो त्याचं चांगलं प्रतिफळ परमेश्वर आम्हाला देतो. आणि म्हणून या वचनाबद्दल जर आम्ही पाहिलं तर खरोखर हे वचन आशीर्वादाचं कारण आहे. काल संध्याकाळी बनकर कुटुंबात प्रार्थना होती आणि संध्याकाळी प्रार्थना होती, त्यांनी जेवणाची देखील व्यवस्था केली होती. परंतु अचानक माझ्या घरी 2 पालकांचे कुटुंब आले. किती पालकांचे कुटुंब? आमचं एक कुटुंब धरून किती कुटुंब झाले? 3 कुटुंब झाले. एक अचानक आले होते, ते गेले निघून. परंतु नंतर 2 कुटुंब राहिले. एका कुटुंबाला जेवणाचं आमंत्रण होतं. जेवणाची तयारी कोणी करून ठेवली होती? बनकर कुटुंबामध्ये. परंतु जाताना जेवण किती केलं? जाताना किती कुटुंब होते? आम्ही जवळजवळ किती लोक वाढलो? 8 ते 9 लोक वाढलो. किती लोक? 8 ते 9 लोक वाढलो. आणि त्यांचं एक कुटुंब. परंतु प्रभूने या सिस्टर झालं, ब्रदर झालं, लेकर त्यांना देवाच्या सेवकांसाठी करणं याच्यात आनंद वाटतो. आणि ते करायचं म्हणून नाही करत. काय म्हटलं मी? करायचं म्हणून नाही करत, मनापासून काही गोष्टी करतात. परमेश्वराने त्या जेवणाला एवढी वाढ दिली ना, सगळे जेवले, प्रार्थनाही छान झाली. आणि त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आता ब्रदरने साक्ष सांगितली, सकाळचा नाश्ताही त्याच्यात झाला. याच्यावरून आम्हाला विश्वास पडतो भाकरी आणि मासे वाढवणारा परमेश्वर आमच्या. हालेलुया, हालेलुया. मला तर वाटत होतं ते संपायला पाहिजे होतं. 2 पालकाच्या कुटुंबाने खाऊन संपायला पाहिजे होतं. अख्खं बनकर कुटुंब तसंच राहायला पाहिजे होतं. बरोबर ना? काय रिॲक्ट झाले असते बरं? मला माहित आहे त्यांनी परत दुसरं काहीतरी केलं असतं, परंतु कुरकुर नसती केली, नाही का? आणि ह्या ज्या कृती आम्ही करतो ना त्या परमेश्वर कधीच विसरत. काय म्हटलंय? ह्या ज्या कृती आम्ही करतो ना, अशी कृती फक्त सेवकांसाठी नव्हे, जगिक व्यक्तीसाठी जरी तुम्ही केली ना तरी परमेश्वर कधीही विसरत नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये प्रभू म्हणतो की ज्यावेळेस मी भुकेला होतो त्यावेळेस तुम्ही मला खावयास दिलं. ज्यावेळेस मी तहानेला होतो त्यावेळेस तुम्ही मला, ज्यावेळेस मी उघडा होतो त्यावेळेस तुम्ही मला वस्त्र दिले, नाही का? ज्यावेळेस मी आजारी होतो त्यावेळेस तुम्ही मला भेटायला आला. ज्यावेळेस मी बंदिवासामध्ये, बंदी शाळेमध्ये होतो त्यावेळेस तुम्ही मला भेटायला आला. जर जगातल्या एखाद्या व्यक्तीसाठी ही कृती केली, ती त्याच्यासाठी राहत नाही तर ती कोणासाठी होऊन जाते? परमेश्वरासाठी, नाही का? आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला, जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसनं देतो. मग दारिद्र्य असो, श्रीमंत असो, कोणीही असो, कोणासाठी काहीही कृती तुम्ही करा, त्याचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला दिल्या वाचून राहणार, नाही का? म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, फिलिप्पियरास पत्र अध्याय 4 आणि 19 वचन जर आम्ही पाहिलं ना तर हे वचन किंवा ह्या गोष्टी लिहिण्याच्या वेळेस प्रेषित पौल जेलमध्ये होता. कुठं होता तो? जेलमध्ये होता. आणि या मंडळीने काय केलं माहितीये का? प्रेषित पौल लिहितो की जशी त्यांनी स्वतःच्या गरजाची, लक्ष द्या, ही मंडळी गरीब, ही मंडळी कशी गरीब, परंतु त्यांनी स्वतःच्या गरजांची पर्वा न करता प्रेषित पौलाला मदत केली. कोणाला मदत केली? प्रेषित पौलाला. आणि त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं
तर प्रेषित पौल त्यांना प्रत्युत्तर करतो किंवा त्यांच्या दातृत्वावर भाष्य करताना काय म्हणतो माहितीये का? तो म्हणतो, जसं तुम्ही माझ्या गरजांची काळजी घेतली. काय म्हणतो? जसं तुम्ही माझ्या गरजांची काळजी घेतली, आता देव तुमच्या गरजाची काळजी घेईल. काय म्हणतो? जसं तुम्ही माझ्या गरजांची काळजी घेतली तसा तो स्वर्गीय परमेश्वर यहोवा इरे, यहोवा राफा, यहोवा शालोम तुमची काय घेईल? काळजी घेईल. नाही का? म्हणून आमच्या जीवनामध्ये मदतीचे हात तेव्हा पुढे येतात जेव्हा आमचे हात इतरांना मदतीसाठी पुढे असतात. नाही का? नाही का? बरोबर ना? याच्यातून आमचं चरित्र, याच्यातून आमचे संस्कार, याच्यातून आमची धार्मिकता, याच्यातून आमचा खरा विश्वास, याच्यातून आमचं खरं पाहुणचार, याच्यातून आमचं खरं आदर आतिथ्य करणं दिसतं का नाही? बरोबर ना? आणि मनुष्य बोलण्याद्वारे समजत नाही, तर मनुष्य त्याच्या दररोजच्या कृतीद्वारे समजतो. बरोबर ना? म्हणून पवित्र शास्त्रामध्ये एक स्त्री जी मरण पावली, तिचं नाव होतं टबिथा, आणि तिच्याबद्दल लोक म्हणायचे ती काय करायची? ती एक धार्मिक स्त्री होती आणि ती फार काय करायची? दान धर्म करायची. बरोबर आहे का नाही? म्हणून ज्यावेळेस ती मरण पावली, पेत्र त्या घरामध्ये गेला आणि पेत्राने त्या ठिकाणी त्या कुडीकडे, त्या प्रेताकडे पाहून तो म्हणतोच, टबिथा कुम, आणि मेलेली मुलगी काय झाली? जिवंत झाली. त्याचं कारण हे तिच्या धार्मिकतेच्या कृत्यांची दखल स्वतः परमेश्वराने घेतली. नाही का? मग आमच्याही जीवनामध्ये हे हृदय जर आम्हाला असेल ना, तो परमेश्वर कधीही आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या संकटामध्ये आम्हाला ठेवील का? लक्षपूर्वक ऐकताय का? आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या संकटामध्ये आम्हाला ठेवील का? कधीच ठेवणार नाही. म्हणून आमचं जीवन नेहमी परोपकार करणारा असायला पाहिजे. मिशनरी लोकांच्या जीवनातून जर आम्ही पाहिलं ना, ज्या काळामध्ये लोकांना अन्नधान्य खायला मिळत नव्हतं, त्यावेळेस मिशनरी लोकांनी अनेकांची काळजी घेतली, कारण ख्रिस्त इतरांवर प्रेम करायला शिकवतो. नाही का? बरोबर ना? मदर तेरेसा सारखी जी महान संत, जी देवाच्या निवडीतला अद्भुत पात्र होती, तिने दुसराच दुःख, दुसऱ्याच ज्या जखमा स्वतःच्या म्हणून काळजी घेतली, देवाने त्यांना आरोग्य दिलं. नाही का? हा सेवाभाव आमच्याही जीवनात असायला पाहिजे. ज्याची दखल याची जगातले लोक घेणार नाही, परंतु आमचा स्वर्गीय परमेश्वर आमची कुठलीही अशी कृती विसरणार नाही की जी देवाच्या गौरवासाठी केलेली आहे. नाही का? आणि म्हणून अनेकदा यामध्ये आम्ही वाढणं गरजेचं आहे प्रियांनो. तर पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक उदाहरणं आम्ही पाहतो की जे आमच्यासाठी आशीर्वादाचे कारण आहेत. काल एका लग्नाला आम्ही गेलो आणि लग्न लावणारे सेवक दुसरे होते, वचनाची सेवा कार्य करणारे सेवक दुसरे होते, बनकर बदर आम्ही होतो. आणि ज्यावेळेस ते लग्न वगैरे सगळं काही झालं, आम्ही जेवण वगैरे करून निघालो, तेवढ्यामध्ये त्या कुटुंबातल्या काही जणांनी आवाज दिला. सत्कारासाठी आम्ही गेलो आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी दोन्हीही कुटुंबांनी, आता आम्ही काय केलं होतं का तिथं? फक्त उपस्थित होतो. आता कोणाची मय्यत असो, कोणाचं काही असो, मी आवर्जून तिथं उपस्थित असतो. काही वेळेला कुठलीही गरज निर्माण हो त्यांच्यासाठी आपण त्या करू शकतो. नाही का? बरोबर आहे का नाही? मग परवा दिवशी देखील आम्ही एका लग्नाला गेलो जे डेहऱ्यामध्ये होते. सिस्टरने मला कॉल केला, पाळक साहेब तुम्ही आवर्जून यायला पाहिजे, विधवा बाई आहे, तिच्या मुलाचं लग्न होतं, काही अडचण येऊ नये काही नाही, म्हणून आवर्जून आम्ही गेलो त्या ठिकाणी. आणि काल देखील या लग्नाला, आपल्या पोखर्डीमध्ये असणाऱ्या लग्नामध्ये गेलो. गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा पुढं बोलवलं, दोन्ही कुटुंबांनी, वधूच्या आणि वराच्या दोघांनीही 2 पाकिट हातामध्ये दिले. ज्यावेळेस मी काल पाहिले ते संध्याकाळी 2000 रुपये दिले होते. काय मी काय तिथं नांगरट केली का? काय डोक्यावर काही घेऊन हिंडलोय का? काही नाही केलं, परंतु त्यांना वाटलं देवाच्या सेवकाचा सन्मान करायला पाहिजे. नाही का? काही वेळेला परिस्थिती अशी होती, पाळक लग्न लावतात, लग्नासाठी वराडी लोक लाखो रुपये खर्च करतात, परंतु जेव्हा पाळकाची फी द्यायची वेळ येते ना, नवरीचा बाप पुढं
आणि पाळक माग, मला जायचंय, मग जा ना, मला जायचंय, मग जा ना. अहो फी द्या. कुठं आम्ही पळून चाललो का? रे तू नाही चालला पळून, तू फटाक्याला 10,000 रुपये घातले, डीजे तू 50,000 रुपयाचा लावला. 5-10 जे काय हजार रुपये फी त्यांची ठरली असेल, जे काय असेल, 2 काही घेताही नाही. आमच्यासारखे तर पाळक घेताही नाही, आम्हाला काही वाटतही नाही त्याच्यामध्ये, नाही का? परंतु जर सेवक तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करण्यासाठी आला तर सगळ्यात पहिला आपण कोणाला मिटवायला पाहिजे तिथं? मला तर वाटतं ठरवायची काही गरज नाही. जे समर्पित लोक आहे ना त्यांना म्हणायची काही गरज पडत नाही. आणि या कुटुंबाबद्दल मी खरोखर देवाला धन्यवाद देतो. कालचे दोन्ही कुटुंब एवढे प्रभूमध्ये होते ना, मी घेत नव्हतो त्यांच्याकडून, तरी त्यांनी बळजबरीने मला ऑफरिंग दिली, नाही का? मग त्यांना ते हृदय नाही का? जर असे कुटुंब एकत्र आले, मला सांगा त्यांच्यासाठी प्रार्थना करायची तरी गरज आहे का? का? कारण त्यांची कृती परमेश्वर पाहतो आणि तो परमेश्वर त्या कृतीचं प्रतिफळ त्यांना देणार आहे. फक्त एका पाळकांना नाही बरं का. जेवढेही पाळक आले ना तेवढ्यांना पाकिट होते. सकाळी मी वैशूला म्हटलं, आपल्या लेकरांच्या लग्नात तर वराड जास्त, पाळकच असणार. कितीही पाळक आले ना, कमीत कमी 500 रुपये त्याला द्यायचे प्रत्येक पाळकाला. तो भले आपल्या घराच्या शेजारचा असलं तरी काय हरकत नाही, नाही का? हे हृदय आमचं असायला पाहिजे. आणि मी अनुभवलंय, जेवढंच आम्ही असं हृदय ठेवतो ना, आमचं पात्र काठोकाठ भरून वाहतं. हालेलुया. देवाचं कार्य असं आहे आणि त्याचे अनुभव देखील अशाच प्रकारचे आहे. मग पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर असे कोण कोण झाले की ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काही कृती केल्या आणि त्याचं अद्भुत प्रतिफळ त्यांना मिळालं? तर पवित्र शास्त्रामध्ये पहिलं उदाहरण आम्ही पाहतो, शुनेमीतील स्त्री. कुठाची स्त्री? नेहमी आपण तिच्याबद्दल ऐकतो, पाहतो. त्या स्त्रीचं जीवनामध्ये आम्ही पाहतो, ज्यावेळेस अलिशा आणि त्याचा सेवक तिथून यायचा जायचा, तिने त्याला पाहिलं आणि ती म्हणते, हे हा कोणीतरी देवाचा सेवक दिसतो, नाही का? हा कोणीतरी देवाचा सेवक दिसतो. तिने त्याला आपल्या घरी बोलवलं, त्याने प्रार्थना केली, तिने वरच्या खोलीमध्ये काय केलं, वर घराच्या वर त्याच्यासाठी खोली बांधली. म्हणजे कुटुंब कसं आहे? श्रीमंत आहे. ज्यावेळेस अलिशा म्हणतो, मी तुझ्यासाठी काही करू का, राजाकडे शब्द टाकू का कामासाठी, ती म्हणते काही गरज नाही. हे कुटुंब कसं आहे? ऑलरेडी श्रीमंत आहे. आणि पुढं जर पाहिलं तर तिच्या नवऱ्याचा देखील विश्वास आहे बरं का तिच्यावर. नाही तर अलिशाला कोण आणलाय हा? बरोबर ना? बरोबर आहे ना? खरं आहे का खोटं आहे? बरोबर ना? पुढं वाचनामध्ये म्हटलंय त्याच्यासाठी तिने काय ठेवला? मेज, अजून खाट. लय लाड झाला मग बाळकाचा, अलिशा बाळकांचा. बरोबर ना? सेवक या नात्याने तिने ती कृती केली बरं का. काय नात्याने? सेवक. खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्ही आपल्या सेवकाचा सन्मान करणारा असायला पाहिजे बरं का. काय करणार? सन्मान करणारा असायला पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, ती त्यांचं जेवण खावण सगळं काही त्या ठिकाणी व्हायचं. आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलंय की या स्त्रीची कृती परमेश्वराने पाहिली. या स्त्रीची कृती कोणी पाहिली? परमेश्वराने पाहिली. कारण तिने देवाचा सेवक या नात्याने त्यांचा सन्मान केला होता. आणि म्हणून वचनामध्ये म्हटलंय ती वांज होती. ती कशी होती? ती कोणत्या पाळकाकडे गेली नाही बरं का. पाळक साहेब मला लेकरू बाळ नाही, पाळक साहेब मला अमुक नाही, पाळक साहेब तमुक नाही, काही कुरकुराही नव्हती. संतुष्ट नव्हती का ती? संतुष्ट नव्हती का? परंतु वचनाची कृती तिच्या जीवनामध्ये होती. आणि ती कृती ज्यावेळेस परमेश्वराने पाहिली ना, अलिशाचा सेवक म्हणतो तिला लेकरू बाळ नाही. अलिशा म्हणतो ज्यावेळेस पुनरपी मी तुझ्याकडे येईल त्यास तुझ्या कडेवर लेकरू असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक पाहुणचाराची कृती, एक सेवकाचं केलेलं आदर आतिथ्य तिच्या जीवनातलं वांज पण दूर करणारं ठरलं. तिच्या डोळ्याचे अश्रू पुसणारं ठरलं. तिच्या जीवनात आनंद देणारं ठरलं. आणि जे तिला चुकीच्या नजरेने लोक पाहायचे तो सन्मान तिला मिळाला. परमेश्वराने तिला मोठा चांगला पुत्र दिला.
हे आशीर्वाद तिला फक्त कशाने मिळाले माहितीये का? पाहुणचार केले. कोणाचा? सेवकांचा. बरोबर ना? म्हणून सेवकांना कधी टाळत जाऊ नका. माझ्या घरी तुम्ही पाहता कंटिन्यू सेवक येत राहतात, कायम सेवक येत असतात, कायम कायम, नाही का? लोक टळत नाही आमच्या घरून. आपल्या घरी लोकांचं येणं जाणं असायला पाहिजे, बरोबर ना? मग त्यावेळेस आमच्या डोक्यामध्ये हा विचार नको, चहा साखरेचा खर्च होतोय, पोयांचा खर्च होतोय. ज्यावेळेस हे विचार राहतील ना, तुम्ही बुद्धिमत्तेने चालता. परंतु ज्यावेळेस काल फोन झाला बनकर बद्दल म्हटले त्यांनाही घेऊन या, हालेलुया. हे शब्द विश्वासाचे शब्द आहे. परमेश्वर पुरवून देईल. हालेलुया, नाही का? मग आमच्याही मुखामध्ये ही कृती असायला पाहिजे की हे देवा, आम्ही बुद्धीने विचार नाही करणार, आम्ही आत्मेने चालणारे होऊन जाऊ. हालेलुया. मग कोणत्या सेवकाचा सन्मान नका करू बरं का? नाही तर आलिशाऐवजी जर गेहेजी तुमच्या घरात आला, दे त्याला एक खाटण मेज वगैरे ठेवून सगळं काही, आणि त्याच्यावर विश्वासाने घराला कडी कुलूप न लावता जा बाहेर. त्याच्यानंतर तुम्हाला तो गेहेजी दिसायचा नाही. तुम्ही म्हणता पाळक साहेब गेले का काय काय नाही, परत त्यांचा फोनही लागणार नाही आणि ते तुम्हाला भेटणारही नाही. आम्ही आदरातिथ्य करावा त्या आलिशाचं, नाही का? नाही का? तिथं काय आहे? प्रतिफळ आहे. म्हणून त्या शुनेमकरीण स्त्रीच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो ती आदर आतिथ्य करणारी होती आणि त्याचा परिणाम हा झाला, परमेश्वराने तिला आशीर्वादित केलं. आज अनेक बहिणीच्या जीवनामध्ये मी पाहतो तुम्ही आदर आतिथ्य करणारे आहात, नाही का? काही काळ आत्ताच बनकर बद्दल आम्ही गायकवाड कुटुंबामध्ये ताईकड मळ्यामध्ये गेलो आणि मळ्यामध्ये गेल्यानंतर फोनही नव्हता, काही नाही. ते म्हटलं जेवून जा. त्यांना चांगलं मन प्रभूने नाही दिलं का? आता पालकांचा प्रॉब्लेम असा आहे, एकतर म्हणते नॉनव्हेज जास्त आवडतही नाही, बरोबर ना? परंतु तरी देखील विश्वासांना वाटतं सेवकाने काय करावं? जेवावा. आता ऑलरेडी आम्ही कुठेतरी लग्नातून जाऊन आलो, तिथं जाऊन काय खायचं बरं? अडचणी आहे. परंतु तो भाव कोण पाहतो? परमेश्वर नक्की पाहतो. म्हणून आम्ही या वचनामध्ये जर पाहिलं ना, ती स्त्री काय झाली? ब्लेस झाली. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला देखील आदर आतिथ्य करणारे असा म्हटलंय. काय करणार? आदर आतिथ्य करणारे असा. त्यामुळे असं म्हटलंय, जो कोणी देवाचा सेवक या नात्याने थंड पाण्याचा बर्फ टाकून नका देऊ. तुम्हाला वाटत बाळकाचं पार डोकं गार झालं म्हणजे आशीर्वाद देतील, त्याला दवाखान्यात जावं लागेल, नाही का? थंड पाण्याचा प्याला म्हणजे काय? काही काही उकळून देतील, बाळक साहेब तुम्हाला त्रास नको व्हायला, हे घ्या. तसं देऊ नका. थंड म्हणजे काय? उन्हाळ्यात आपलं थंड पाण्याचं महत्व कळतं ना, बरोबर ना? त्यानुसार करा. देव आमचं जीवन आशीर्वादित करेल. दुसरा जर आम्ही व्यक्ती पाहिला तर पवित्र शास्त्रामध्ये सारफत येथील विधवा कोण आहे? ती काय? कोण आहे? मोठ्याने बोला. विधवा आहे. तिला नवरा आहे का? तिला आधार आहे का? कोणी आहे का तिच्या जवळ? एक मुलगा आहे, तो देखील लहान मुलगा आहे. घरामध्ये काही शिल्लक आहे का? आजच्या वेळेस तुम्ही करता त्याला काही अर्थ नाही ज्यावेळेस तुमच्याकडे विपुलता असते. अशा वेळेस करायचा प्रयत्न करा ज्या वेळेस सगळं संपलंय, नाही का? ते आमच्या धार्मिकतेची काय आहे? परीक्षा आहे. आमच्या सत्वाची काय आहे? पारख आहे, नाही का? नाही का? आणि ज्यावेळेस अशा स्थितीमध्ये आम्ही करतो ना, परमेश्वरासाठी ती खूप मौल्यवान गोष्ट आहे. या स्त्रीने एकच भाकरी पुरतं पेट होतं, त्याच्यातली कोणाला देऊन टाकली? त्याच्यातली कोणाला देऊन टाकली? सेवकाला देऊन टाकली. काल एक सेवक माझ्याकडे आले. त्या सेवकाला मी म्हटलं, त्यांचा मुलगा बायबल स्कूलला गेलाय. कुठं गेलाय? बायबल स्कूलला. त्यांनी अनेकांना सांगितलं म्हणे माझा मुलगा बायबल स्कूलला गेला. सेवा कार्य करतात आणि त्यांना वाटलं कुणीतरी मदत करील. परंतु त्या ठिकाणी मी जाताना काल त्यांना सांगितलं, काळजी करू नका, माझं एक महत्वाचं काम आहे, ते जर झालं ना, तुमच्या मुलाच्या बायबल स्कूलसाठी मी स्वतः मदत करेन. समजतं का? नाही का गरजेचं? हे करत राहा. मी करतो स्वतः, मला आनंद वाटतो त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस या कृती आम्ही करतो ना, त्यावेळेस आमच्याकडे मोबलं काय म्हणून नव्हे, आम्ही विश्वास ठेवतो त्याला देण्यासाठी कॅपॅसिटी प्रभू माझी निर्माण करेल. हालेलुया.
बरोबर ना? हन्नेकडून शिका. हन्नेकडे पुत्र नव्हता. हन्नेकडे पुत्र नव्हता. ती वांज होती. ती देवाला म्हणते, तू पुत्र तर दे, मी तुला देऊन टाकेन. नाही का? कधी म्हटली? ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस म्हटली, तू पुत्र तर मला दे, मी कोणाला देऊन टाकेन? आणि देऊन टाकला ना. कोणी? देवाने देखील आणि हन्नाने देखील देवाला देऊन टाकला. नाही का? म्हणून काही वेळेस अशा कृती करा ना ज्या आमच्या कल्पनेच्या बाहेर आहे. लवकरच आपण नगर जिल्ह्यामध्ये अजून एक चर्चचं काम सुरू करत आहोत आणि हे चर्च एका पालकासाठी आपण करून देत आहोत. समजतं का? त्यांना म्हटलं काळजी करू नका, आमची मंडळी मदत करेन आणि मी ही मदत करेन. समजतं का तुम्हाला? मग हे ज्यावेळेस घडलं जातं त्यावेळेस माझ्या खिशात काही वेळेस काही नसतं, परंतु हे बोललेले शब्द कोणाचे आहेत माहिती का? एका अभिषेक सेवकाचे शब्द आहेत आणि वचनामध्ये म्हटलंय तो सेवकाचा शब्द खरा करणारा परमेश्वर. लवकरच आपलं त्या चर्चच्या ओपनिंगला सगळ्या मंडळीला जायचं. हालेलुया. हे हवेतले नाहीत, हे कशातले आहेत? रेमा, जे देवाकडून आलेले शब्द आहे. ज्यावेळेस त्याच्यावर अभिषेक येतो ना त्या ठिकाणी परमेश्वर अद्भुत उभारणी करतो. हालेलुया. मग अनेकदा माझं ती इच्छा आहे, येणाऱ्या दिवसामध्ये प्रभूने मला करोडो रुपये द्यावेत. कशासाठी? माझ्या गरजांसाठी. मला काही गरज नाही. काही गरज नाही मला, परंतु मला सेवेसाठी, सेवकांना वाटण्यासाठी, मंडळ्या उभारण्यासाठी, पडलेले चर्च बांधण्यासाठी मला गरज आहे त्याची. नाही का? अनेक सेवकांना मदत करण्यासाठी देवबाप करेल ना, देणार. हालेलुया. विश्वासाच्या ठाई आशा आहे आणि आशा लाजवीत नाही. जिथं विश्वास आहे तिथं काय आहे? परिपूर्णता. म्हणून या विधवेच्या जीवनामध्ये तिने विचार नाही केला, एकच आहे मी खाईल. तिने सेवकाला दिली. देव म्हटला, तू जर सेवकावर एवढं प्रेम करती तो माझा सेवक आहे, यामुळे मी तुझं पीठ काय करीन? अरे एवढं पीठ वाढलं ना, दररोज ती विधवा त्या याच्यातून पीठ काढायची, परत तेवढंच. बरोबर ना? दररोज त्याच्यातून पीठ काढायची, परत भाकरी तापायची, परत तेवढंच. दुष्काळ चालूच होता. नातेवाईक म्हणायला लागले खायला नाही. ती म्हटली या ना. काय म्हटली? अरे श्रीमंत भिकायला लागतील, परंतु ख्रिस्तामध्ये जे श्रीमंत आहे त्यांना परमेश्वर कुठल्याही गोष्टीची वाट पडू देणार नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये स्तोत्र 34 आणि 10 वचन आम्हाला सांगतं. काय म्हणतंय? तरुण सिंहास वान पडेल, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याच्यावर भाव ठेवणाऱ्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. त्या विधवेला आधार तिचा पती नव्हता, त्या विधवेचा आधार स्वतः परमेश्वर होता. हालेलुया. आणि या विधवेने ज्यावेळेस आम्ही पाहतो तिच्या ठाई विश्वास होता ना, त्या विधवेने आधार कोणाला दिला माहितीये का? अरे सेवकाला आधार दिला ना. कोणाला? अभिषिक्त सेवकाला आधार दिला. अरे ज्या अभिषिक्त सेवकाला तिने आधार दिला, ती विधवा कधी निराधार राहील का? समजताय का? म्हणून ती काय झाली? आशीर्वादित. या दिवसामध्ये आमचं हृदय खूप मोठं असायला पाहिजे. कोणासाठी? देवासाठी. नाही का? देवासाठी. फक्त सेवकांसाठी नाही, सगळ्यांसाठी. कोणासाठी? सगळ्यांसाठी. काल मी इकडं काम चाललंय, या दीदीचं घराचं काम चाललं ना, तिचा बाप काम करत होता. मी म्हटलं अजून थोडं वर घे. तो म्हणे बजेट नाही. तो काय म्हटला? म्हटलं मी आहे ना. बजेट नसू दे, मी आहे ना. हे फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही, कोणासाठी ही कृती ठेवा. नाही का? जर हे हृदय तुम्ही ठेवाल ना, परमेश्वर आमच्या घरासाठी काही कमी पडू देणार. तो त्यांनी काही मागितलं नाही माझ्याकडून, मी स्वतःहून म्हटलो. काही म्हणजे हाताने कशाला अवधाना नाही. अरे नाही, ते इतरांच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख असतं, ते दुःख जर पाहून तुझ्या हृदयामध्ये काही त्रास होता असेल ना, तर तू माणूस आहे. नाही का? आणि आमच्यामध्ये मानवता ख्रिस्ताने जागवली. हालेलुया. म्हणून नेहमी आमचं हृदय असायला पाहिजे, मी इतरांना काय करायला पाहिजे? मदत करायला पाहिजे. हा भाव ठेवा. हा भाव ज्यावेळेस तुम्ही इतरांसाठी उभे राहताना, अनेक हात तुमच्यासाठी असे असतात. नाही का?
अनेक हात आमच्यासाठी कसे असतात, असे असतात. म्हणून या विधवेने कोणासाठी केलं, इलियासाठी केलं. तिसरा व्यक्ती जर आम्ही पाहिला तर अब्राहम आणि सारा म्हातारे होते. कसे होते, परंतु इतका आदर आतिथ्य करण्याचं हृदय या अब्राहम आणि सारेमध्ये होतं ना. दुपारच्या भरी त्यांच्याकडे 3 जण आले. किती आले, अब्राहम म्हटलं या 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 या. साराच्या थोबाडावर 12 नाही वाजले बर का. आला मला वैताग घेऊन. आता मला आत बावं लागल, बोलवायला काय लागत आहे. या सारेला कधी इसाक होईल का. बरोबर ना, बरोबर आहे का नाही. अरे आता तरी गॅस आहे सुरू. सारेला काही साहेबांनी दिलता का काहीतरी गॅस पीस, नाही ना. त्यावेळेस तिने बिचारे दुपारीच उल्लंघन पेटवलं. पीठ घेतलं, चांगलं जेवण बनवलं आणि वचनामध्ये अब्राहमाने त्यांना पाय धुण्यास पाणी दिलं. बरोबर ना. त्याच्यानंतर ते जेवण होईपर्यंत अब्राहम उभा होता. कसा होता, उभा. अब्राहमामध्ये आदर आतिथ्य करण्याचं हृदय होतं, नाही का. आणि ते लोक ज्यावेळेस जाताना त्या ठिकाणी एवढा आशीर्वादित करून गेले ना. ते म्हटले तुला पुत्र होईल. सारा हसली. ती म्हटली म्हातारीला. आता मी म्हातारी साहजिक आहे ना, एखाद्या म्हातारीला जर पाळक म्हटलं तुम्हाला लेकरू परमेश्वर देते, अरे सगळी मंडळी हसन. अरे आंटी जायच्यात आता तिकडं सांग सकाळ. आता पुत्र कुठं, बरोबर ना. म्हातारी झालेली ती सारा, तिला देवदूत ते लोक म्हटले तुला पुत्र होईल. सारा हसली. ते परत म्हटले कमून हसली. अरे हसायसारखंच करते ना, बरोबर आहे का नाही. आणि वचनामध्ये म्हटलंय त्यांनी केलेल्या त्या कृतीचं प्रतिफळ परमेश्वराने त्यांना असं दिलं. त्यांना परमेश्वराने इसहाक दिला. हालेलुया. इसहाक या शब्दाचा अर्थ होतो हास्य. इसहाक या शब्दाचा अर्थ काय होतो, हास्य. मी नेहमी हसत राहतो, मला बरं वाटतं ते. आता माझ्या हसण्यावर जीएसटी नाही म्हणून मी हसतो, नाही का. तुम्हाला वेगळा दंड आकारलाय का साहेबांनी, असं काही आहे का. काय काय काहींना जीएसटी मध्ये सूट आहे. नेहमी आनंदी राहा. आपल्या घरामध्ये कोणी आलं ना त्याचा पाहुणचार कसा करा, त्याचं स्वागत कसं करा. नाही तर 12च वाजले ना तो म्हणणार मी येतो पुढच्या तो घरात येईन का. काही काहीच्या अंगात लय खोडी आहेत, बरोबर ना. आणि त्या खोडी कधी बाहेर येतात माहितीये का, पाहुणे आले का त्यांच्या तळपायची इथे जाते सटक्यास. आणि ते हावभाव कुठून येतात, चेहऱ्यातून बाहेर येतात. मग काही वेळेला पाहुण्यांना वाटतं अरे चुकीच्या वेळेत आलो काय काय लोक, मला आता गडबड आहे थोडी, पुढच्या येते या. बरोबर ना. नेहमी कुणी आमच्या घरी आलं ना त्याचा आदर आतिथ्य करा. त्याला चहा पाण्याविना जाऊ देऊ नका. त्याच्यामुळे तुमचे गुण इतरांपर्यंत पोहोचतील. नाही तर मग लोक म्हणतील ते चहा नाही करीत, पेत नाहीत म्हणून का. तुम्ही पेत नसले तरी दुसऱ्या देत जा, नाही का. गरजेची गोष्ट नाही का. या अब्राहमाने केलं आणि त्याला काय मिळाला, इसहाक. असा पुत्र होता जो देवाकडून त्याच्यासाठी आशीर्वादाचं कारण होता, नाही का. उत्तम ते करा, देव देखील आपल्यासाठी उत्तम ते केल्या वाचून राहणार नाही, बरोबर आहे ना. तिसरा व्यक्ती जर आम्ही वचना, चौथा व्यक्ती जर आम्ही पाहिला तर आत्ताच आपण पाहिलं रिबेका पाहुणचार केला, बरोबर आहे ना. काय भेटलं तिला, सोनं भेटलं. रिबेकेने काय केलं, पाहुणचार केला. त्या सेवकाला पाणी पाजलं, त्या उंटाला पाणी पाजलं. आजच्या रिबेकाला जर सोन्याच्या बांगड्या आता भेटल्या तर रिबेका मला वाटतं तिथं विहिरीवरच नाचायला बसले. म्हणणार